आपल्या जिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, कढीपत्ता एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो। अशा कढीपत्त्याची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावी। त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात। टिप नंबर 2, गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळे झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावेत। अगदी ताजे आणि टवटवीत होतात। टिप नंबर 3, कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी। साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात। हे पाणी 2 दिवसातून एकदा बदलावे। टिप नंबर 4, पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबू रस घालून त्या पाण्यामध्ये भाज्या थोडा वेळ ठेवल्यास भाज्या ताज्या होतात। टिप नंबर 5, शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे। त्याने शेंगदाण्याचे साल लवकर सुटतात। टिप नंबर 6, पकोडे चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजवताना जरासे कॉर्नफ्लोअर घालावे। टिप नंबर 7, शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावे। दाणे खमंग भाजून होतात। टिप नंबर 8, भरतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोडे तेलाचा हात किंवा सुरीने छोटी चीर पाडावी। मग भाजताना तयार होणारी वाफ सहज बाहेर पडते। भाजल्यानंतर वांगी लगेचच पातेल्याखाली झाकून ठेवावीत। त्याने साल पटकन निघण्यास मदत होते। टिप नंबर 9, खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटते। टिप नंबर 10, एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे। गार झाल्यावर तूर हरभरा डाळीला चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात, नंतर ऊन द्यावे। टिप नंबर 11, मिठाला पावसाळ्यात पाणी सुटते, अशा वेळी भरणीवर टिश्यू पेपर ठेवून झाकण घट्ट लावावे। टिप नंबर 12, पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास दहीवड्यात उपयोगी पडतो। टिप नंबर 13, पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे। टिप नंबर 14, शिळे ब्रेड कडक उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतात। टिप नंबर 15, फ्रीजरमध्ये बर्फाचे ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवा, काढताना ट्रे चटकन निघतात। टिप नंबर 16, रोज विशिष्ट भांड्यात आपण चहा करतो त्यास चहाचे डाग पडतात, ते भांडी घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन निघतात। टिप नंबर 17, पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीला घातल्यास त्याचा हिरवा रंग कायम राहतो। टिप नंबर 18, हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुवावा, त्यामुळे हाताचा वास जातो। टिप नंबर 19, ताक आंबट झाल्यास त्यात पाणी घालून ठेवावे, वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे। ताकाचा आंबटपणा यामुळे नक्कीच कमी होतो। टिप नंबर 20, ताक केल्यावर लोणी काढण्याआधी हात चण्याचे, तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे। लोण्याने हात बरबटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिटकून राहत नाही। टिप नंबर 21, ड्रायफ्रुट्स कापायचे असतील तर ते आधी 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे, नंतर त्यांना गरम पाण्यात बुडवून सुरीने कापावे, ते सहज कापले जातात। टिप नंबर 22, कोबी शिजवताना त्यात थोडे व्हिनेगर घालावे, त्यामुळे त्याचा शुभ्र रंग कायम राहतो। टिप नंबर 23, कधी कधी तुरीची डाळ कुकरमध्येही शिजत नाही, म्हणून त्यात 1 चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंगपूड घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ नीट शिजते आणि स्वादही छान होतो। टिप नंबर 24, भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, ती तुटते। अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे, भाकरी चांगली येते। टिप नंबर 25, पावसाळ्यात माशा फार त्रास देतात, तेव्हा लोखंडाचा
एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या 2 वाड्या टाकाव्यात, म्हणजे माशा नाहीशा होतात। या अगदी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला किचनमध्ये नक्की युजफुल ठरतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिली सोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन टिप्स सोबत।